बीडची आहे। बीडमध्ये फटाके फोडताना 7 वर्षीय चिमुकल्याच्या डोळ्यांना इजा झालेली आहे। फटाके फोडताना या मुलाचे डोळे भाजले आहेत। फटाका न फुटल्यानं त्यातली दोरी बाहेर काढण्याचा तो प्रयत्न करत होता। त्याच वेळी ही घटना घडली आहे। दरम्यान या घटनेनंतर चिमुकला आपली दृष्टी देखील गमावू शकतो अशी भीती आहे। न वाजलेला फटाका होता, त्याच्यातली त्यांनी पावडर बारूद त्यांनी एका कागदावर ठेवलं, जमा केलं आणि परत त्याला आग लावली आणि थोडंसं त्याचं त्या आगीमध्ये तो भाजला। आता डोळ्यामध्ये नेत्रपट कॉर्निया असतो, कॉर्निया, त्या कॉर्नियाला खूप मोठी इंजुरी झाली, त्यामुळे त्याला दृष्टी गमवायची वेळ येत आहे त्याच्यावर आम्ही प्राथमिक उपचार केले, नेत्रतज्ञांचे सल्ले पण घेतले, सर्जनचे सल्ले पण घेतले। आता त्याला पुढील उपचारासाठी आम्ही हायर सेंटरला पाठवतोय। आम्ही घरातून बाहेर गेलो होतो कामासाठी सकाळी 9 वाजता आणि माझं बाळ खेळत होतं। त्याने भुईचक्कर मधली बारूद काढली आणि त्याच्यात काडी लावली। त्याचे डोळे वगैरे भाजलेत, त्यांचे डोळे सुद्धा उघडा नाही। तर मी डॉक्टर संजय जानवळे यांच्या हॉस्पिटलमध्ये नेलं, त्यांनी काही उपचार केले आणि माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते तर मी शिबिरमध्ये आणलं त्याला, सरकारी हॉस्पिटलमध्ये। तिथे डॉक्टरांनी बघितलं, आमची परिस्थिती थोडी गरीब आहे तर आमच्याकडे एवढं पैसे बी नाहीत, म्हणजे प्रायव्हेटमध्ये इलाज करायसारखं आमच्याकडे तेवढे नाहीत, म्हणून आम्ही इथं शिबिरमध्ये बाळाला आणलंय इलाजासाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।